रांगेत ठेवलेलं आहे. या वस्तूचं जेवढं वेट आहे तेवढा प्रेशर याच्यावर एक्झर्ट होतोय या फळीवर, बरोबर. आणि तो परपेंडिक्युलर आहे, म्हणजे परपेंडिक्युलर फोर्स एक्झर्टेड ऑन एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड प्रेशर. हा परपेंडिक्युलर फोर्स याच्यावर ॲक्ट होत आहे. आता हा प्रेशर 1, प्रेशर 2, प्रेशर 3, प्रेशर 4. नाव आता मी याच्यामध्ये बदल करतो. या वस्तू एकमेकावर ठेवतो. आता जे पहिल्या कंडिशनच्या वेळेला प्रेशर P1, P2, P3, P4 होता. आता दुसऱ्या कंडिशनला प्रेशर एका स्थितीत आहे. कोणत्या स्थितीमध्ये प्रेशर जास्त एक्झर्ट होईल? पहिल्या यस तनुष्का सेकंड स्टेपमध्ये. आता तू जर म्हटलं सेकंड स्टेपमध्ये पहिल्या याच्यामध्ये पण प्रेशर 4 वस्तू होत्या, दुसऱ्या याच्यामध्ये पण 4 वस्तू आहेत. अशा वेळेस 4 वस्तू तर मी पहिल्या वेळेसही वापरल्या, दुसऱ्या वेळेसही वापरल्या. मग तुझ्या म्हणण्यानुसार सेकंडला प्रेशर जादा का? बरोबर. सगळा प्रेशर एका ठिकाणी का एकवटला? काय कारण असेल? काय इथे काय वाढलं? कोणती क्वांटिटी वाढली? कोणता राशी वाढली? हे बघ, मास विखुरलेलं होतं. मास जे होतं याचं टोटल मास विखुरलेलं होतं. ते मास काय झालं? एकत्रित आलं. मास एकत्र आल्यामुळे त्याचं वेट वाढलं. कारण मास इंटू ग्रॅव्हिटी इज इक्वल टू वेट, mg. मास आणि ग्रॅव्हिटीचा गुणाकार हा वेट असतो. वेट वाढलं आणि वेट वाढल्यामुळे अर्थातच प्रेशर वाढला. याचं उत्तम उदाहरण जर पाहायचं असेल तर तुम्ही बाजारात भाजीपाला विकणारी स्त्री टोपल्यामध्ये भाजी घेऊन जाते, पण ती भाजी टोपल्यात कशी ठेवते बरं? हां, एकाच ठिकाणी भाजीच्या जुड्या नाही ठेवत ती टोपल्यात, ती जड होतं. ती भाजीचे जुड्या कशाने ठेवते? सर्व बाजूनी पांगून ठेवते. त्यामुळे त्याचं प्रेशर जो आहे तो कसा होतो? सगळीकडे डिवाइड होतो आणि प्रेशर कमी होतो. बस काय.